नमस्कार. मी डॉक्टर राजेंद्र पोळ, इथे ग्रहतारे बोलतात, ज्योतिष कार्यालय निप्पाणी. आपण आज आकाशी या ग्रुपबद्दल बोलतोय. त्यांनी काय-काय कमेंट्स करतात त्याच्याबद्दल बोलतोय. त्यांच्याच एका कथेमधनं एक कथा त्यांनी सांगितलेली आहे, की त्यांच्याकडे एक मुलगी येते आणि तिला तिची आईची खूप आठवण येत असते आणि तिच्या आईला आई काही समस्या असतात आणि त्या मुलीला एक कावळा सतत तिच्या डोक्यावरती चोच मारत असतो. ती बाहेर गेली की चोच मारणार. मग त्यावेळेला ती मुलगी ह्यांच्याकडे येते त्या मॅडमकडे आणि तिने सांगते. मग मॅडम देखील त्या मुलीला सांगतात, की "तू दही-भाताचा नैवेद्य दाखव." मग ती मुलगी दही-भाताचा नैवेद्य दाखवते आईला. पण तो कावळा काही टोच मारायचा थांबत नाही. मग ती पुन्हा त्या मॅडमकडे येते आणि मॅडमकडे आल्यानंतर मग त्यावेळेला मॅडम काय करतात, त्या चांगलं. मुलीच्या हां. आईशी संपर्क साधतात आणि हा संपर्क साधल्यानंतर त्या मॅडमच्या लक्षात येतंय, की तिच्या आईची इच्छा आहे, की मसाले भात खायची आणि तो सुद्धा मसाले भात त्यांनी सांगतात, की मला मसाले भात पाहिजे. त्याच्यामध्ये बाकी काही घातलेलं नको. फक्त तोंडल्याच घातलेला मसाले भात पाहिजे. मग ती मुलगी तोंडल्या घातलेला मसाले भात करते आणि मग तो भात तिची आई खाते आणि तो कावळा तिला टोच मारायचं सोडून देतो. महाराज, एक आपल्याला नोट करावीशी गोष्ट वाटते. आपल्या धर्मशास्त्राप्रमाणे ज्या काही रूढी परंपरा दिलेल्या आहेत, जे 16 संस्कार दिलेले आहेत, त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे जो प्रकार आहे, तो श्राद्ध हा विधी आहे. आणि हा श्राद्ध विधी किंवा अंत्येष्टी विधी याच्यामध्ये तो राजा असला, रंक असला किंवा राव असला, त्याच्यामध्ये हरिजन असला, गिरिजन असला, उच्च असला, नीच असला, खुनी असला, पापी असला, कुणी असला तरी त्याच्यामध्ये बदल केलेले. हे नियम जे आहेत, हे नियम त्यांनी एकसारखे केलेले आहेत. याच्यामध्ये कधीही त्यांनी बदल केलेला नाही. राजा आहे म्हणून चौथ्या दिवशी त्याचं रक्षाभिषेक करा. त्याला 1 दिवस एक्स्ट्रा काढा किंवा काही कमी करा, असा प्रकार नाहीये. जो काही प्रकार त्यांनी सांगितलेले आहेत, ते तंतोतंत तसे सांगितलेले आहेत. ह्या श्राद्धाचं जेवण सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे. ते सुद्धा एकसारखं सांगितलेलं आहे. कोणाला ते नैवेद्य दाखवायचा आहे, ते देखील त्यांनी तिथं सांगितलेलं आहे. जर का याच्यामध्ये बदल असता, तर आपल्याला विचार करायची पाळी आली असती. मग इथं राजाला वेगळा आहे, रावाला वेगळा आहे, चोराला वेगळा आहे, म्हणजे ज्ञानीला वेगळा आहे, अज्ञानीला वेगळा आहे, शूद्राला वेगळा आहे, असं झालं असतं. तर झालं असतं. पण शास्त्रानं तसं काही केलेलं नाहीये. म्हणजे एक व्यक्ती आहे, त्या व्यक्तीला खीर आवडू दे, नाहीतर नाही आवडू दे. त्याला गव्हाची खीर सांगितलेलीच आहे. की श्राद्धाच्या जेवणामध्ये गव्हाची खीर हा प्रकार सांगितलेलाच आहे. उडदाचे वडे सांगितलेलेच आहेत. त्याच्या आयुष्यामध्ये त्यानं एकदा सुद्धा म्हणजे सोलकढी पिली नसली, तरी देखील सोलकढी त्यानं त्याला तिथं सांगितलेलीच आहे. मग हे जे काही प्रकार आहेत, हे शास्त्र सहमत आहेत आणि शास्त्रानुसार सांगितले आहेत. इथं तोंडल्याची भाजी आणि कावळा टोच मारणं आणि असं मी असं म्हटलं, की कावळा त्या व्यक्तीला म्हणजे टोच मारून जात होता. हा दोष वेगळ्या प्रकारचा दोष आहे. ज्योतिषशास्त्रामध्ये हा वेगळ्या प्रकारचा दोष सांगितलेला आहे. याचा विचार करावा लागतो. त्या ठिकाणी पितरपूजा हाच उपाय आहे. आणि हा प्रेत दोष आला. त्यामुळं इथं दही-भाताच्या निवेदनाने काही कामं होणार नाहीत.
किंवा तुमच्या तोंडलीच्या मसाले भातानं सुद्धा होणार नाही. यांनी अजूनही एक बोलतात, की तुम्ही कृष्णाच्या काळामध्ये राधा होता. ते म्हणे असं झालं म्हणून तुमचा गुडघा दुखतोय. ते म्हणे तुम्ही शिवाजी महाराजांच्या काळात सैनिक होता. तुम्ही हे केला होता म्हणून तुमचं असं होतंय. त्यांनी एक कथा सांगितली. मग कथा सांगतो, की म्हणजे ती मुलगा असतोय म्हणा तिचा, त्या बाईचा. तो म्हणतोय, की मला आता शाळा सोडावीशी वाटते. म्हणजे शाळा सोडावीशी वाटते तर कधी? हे पुस्तक म्हणजे तयार म्हणजे प्रकाशित झाले 2010 ला. त्यावेळेला त्या मुलाचं वय आहे 15. म्हणजे आपण असं धरू, त्याच्या आधी की नाही घटना घडली असेल. पण आपण 2010 लाच धरली असं की नाही धरूया. 2010 ला की नाही झाली, तर ती 15 वर्षाचा तो मुलगा आहे. आणि त्याच्या आईचं आपण की नाही 20 वर्ष त्यावेळेला म्हणजे तो जन्मला त्यावेळेला 20 वर्षाचं की नाही अधिक वय धरलं. मग ती बाई झाली 35 वर्षाची. म्हणजे त्या बाईचा जन्म सर्वसाधारण 1985 साली झाला. आणि त्याच्यामध्ये त्यांनी कथा काय सांगितली आहे, की त्या बाईनं ती देवळामध्ये चोऱ्या करत होती आणि एका बाईचं तिनं पैसे मारले, जे पैसे तिनं आपल्या मुलाच्या शिक्षणासाठी ठेवले होते. आता 75च्या आधी शिक्षण की नाही आम्ही घेतलेलं आहे. 7वी ला होतो मी. आणि त्यावेळेचा की नाही काळ बघितलाय मी. म्हणजे असं काही मी म्हणजे कुकुलाबाळा नाहीये. काय? माझ्यापेक्षाही वयानं मोठी असलेली माणसं आहेत. तर त्यावेळेला शिक्षणाला की किती पैसे लागत होते? किती लोकांच्या फी होते? किती फी होती? काय होतं? आणि तिथं चोरी केल्यानंतर ते की नाही कसं त्या मुलीचा मुलगा म्हणतोय, की मला आता की नाही शाळा शिकावी नाहीशी वाटते. काय संबंध आहे? काय संबंध आहे? मी जर का नाही एखादं पाप केलं, या जन्मात जर का नाही पाप केलं, तर की नाही मी ह्या जन्मातच त्याचं पाप फेडणार आहे. मी एखादा गुन्हा केला, या जन्मातच मला शिक्षा मिळणार आहे. समजा माझ्या पत्रिकेतल्या योगानुसार मला ती शिक्षा मिळणार नाहीये. माझ्या पुढं पुढं मला की नाही ती भोगता येईल. म्हणून की नाही ती शिक्षा की नाही पुढं होईल, म्हणून की नाही असं ती समोर येते आणि कोणाच्या तरी स्वरूपामध्ये सांगते, असं होणार नाहीये. कधीच होणार नाहीये. एक लक्षात ठेवा, वाल्याचा वाल्या कोळेच म्हणजे वाल्मिकी झाला. त्याला मंत्र देखील देताना की नाही मरा-मरा म्हणून दिला. शेवटी त्यानं राम-राम म्हटला. त्यानं केलेल्या पापामध्ये त्याची बायका-पोरं की नाही सामील होत नाहीत म्हणून सांगितले. तो महान की नाही काय झाला? एक रामायण त्यानं लिहिलं. आमच्या हिंदू संस्कृतीमध्ये, सनातनमध्ये इतकी उदाहरणं दिलेली आहेत. रावाचा रंक झालेला दाखवलाय आणि रंकाचा राव झालेला दाखवलेला आहे. त्यामुळं या अशा भाकड कथा सांगून फसवू नका कोणाला. आणि जर तुम्ही फसवत असाल, तर फार काळ टिकणार नाही. आणि सर्वसामान्य जातकांना मी हे सांगतोय, की या अशा गोष्टी असत नाहीत. मी देखील एक ज्योतिषीच आहे. फार मर्यादा आहे. आपण जे काही डायग्नोसिस करतोय, त्याला फार मर्यादा आहे, हे इतकं लक्षात ठेवा. हे शास्त्र आहे. हे ग्रहांचं गणित आहे. पुनर्जन्माविषयी सांगता येतंय. पुनर्जन्माविषयी सांगता येतंय. पुनर्जन्म कोणाचा आहे हे सांगता येतंय. नातं सांगता येतंय. म्हणून त्या व्यक्तीविषयी इतर सांगता येत नाही, हे लक्षात घ्या. पूर्ण महाराष्ट्रामध्ये राहू कुंडली मांडून शिकवणारा मी एकटाच आहे. आणि आत्तापर्यंत जेवढे कार्यक्रम झालेले आहेत, ते मी एकट्यानंच घेतलेले आहेत. जन्म कोणाचा आहे ते सांगता येतंय. म्हणून त्या जन्मात तो कसा होता, त्यानं काय-काय पाप केलं आणि पुण्य केलं, हे सांगता येत नाही, हे लक्षात घ्या. खूप मर्यादा आहेत. मानला तर देव आहे, नाहीतर हा दगड आहे.
हे लक्षात घ्या. दुनिया झुकती है, झुकाने वाला चाहिए. हे आकाशीवाले तुम्हाला झुकवा लागलेत. माझं पुन्हा एकदा त्यांचं आव्हान आहे. माझ्या वडिलांशी त्यांनी संपर्क नाही करून द्यायचा. त्यांना मी ₹1,00,000 द्यायला तयार आहे. धन्यवाद.